पोकळ खुसखुशीत आणि कुरकुरीत येणार आहे हे निश्चितच। मस्त, अजिबात टेन्शन आपल्याला अनारशाचं नाही आहे, कारण ते खुसखुशीत कुरकुरीत जाळीदार होत आहेत, कारण आपलं पिठाचं गुळाचं प्रमाण हे छान झालं आहे, पीठही छान फर्मेंट झालं आहे। आपण केळ्याचा वगैरे तुपाचा काहीही कुठलाही वापर न करता पीठ भिजवलं आहे। पीठ कसं करायचं ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे, ती नक्की बघा। माय सुपर किचन। खुसखुशीत कुरकुरीत अनारसे, जाळीदार, तोडून दाखवते। आतून सुद्धा एकदम छान खुसखुशीत झाला आहे, त्याची आतून सुद्धा छान जाळी पडली। खुसखुशीत कुरकुरीत जाळीदार अनारसे। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अनारसाचं पीठ आपण 10 ते 12 दिवस झाले फर्मेंट करायला ठेवलं होतं। अनारसाचं पीठ कसं तयार करायचं ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे, तरी पण मी परत तुम्हाला एकदा सांगते। कुठल्याही जुना प्रकारचा तांदूळ घ्यायचा आहे, 3 दिवस तो भिजत घालायचा आहे। प्रत्येक दिवशी तांदूळाचं पाणी हे बदलायचं आहे, प्रत्येक दिवशी नवीन पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। 3ही दिवस रोज तांदूळाचं पाणी बदलायचं आहे, नवीन पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे तांदूळ स्वच्छ राहतात आणि पाण्याला वास येत नाही। समजा आपण सोमवारी 10 वाजता सकाळी जर तांदूळ भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी त्याच्यात टाकायचं आहे। पुन्हा मंगळवारी 10 वाजता ते पाणी टाकून द्यायचं आहे, पुन्हा नवीन पाणी त्यात टाकायचं आहे। बुधवारी तसंच करायचं आहे, नवीन पाणी त्यात टाकायचं आहे, जुनं पाणी काढून टाकायचं आहे। आणि गुरुवारी 4थ्या दिवशी सगळं पाणी काढून टाकून सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कापडावरती ते तांदूळ पसरून घ्यायचे जवळजवळ अर्धा तास। तांदूळाला ओलावा असतानाच तांदूळाचं पीठ वाटून घ्यायचं आहे, कारण अनारशासाठी तांदूळ हे ओलाच लागतो, एकदम सुका तांदूळ चालत नाही। त्यामुळे ओलसर तांदूळामध्ये आपण पीठ करून बारीक चाळणीने गाळून घ्यायचं आहे ते पीठ आणि त्याच्यामध्ये गूळ कालवून घ्यायचा आहे। आता गुळाचं प्रमाण काय तर 4 वाटी तुम्ही जर तांदळाचं पीठ असेल तर त्यात 2.5 वाटी गूळ एवढं प्रमाण घ्यायचं आहे, पण त्यापेक्षा गूळ जास्त घ्यायचा नाही, नाहीतर अनारसे हे तुपामध्ये विरघळतात। हे पीठ मळून झाल्यानंतर आपण डब्यात 10 ते 12 फर्मेंट करायला ठेवलं होतं, 10-12 दिवस। त्याच्यामुळे काय होतं, फर्मेंट केल्यामुळे अनारशाला जाळी छान येते। बघू शकताय तुम्ही, हे बघा अशा प्रकारे पीठ तयार होतं आणि त्याला थोडासा आंबट असा वास यायलाच पाहिजे, तरच अनारसाला जाळी छान पडते। हे बघा पीठ छान अगदी फर्मेंट झालं आहे। पिठाचा गोळा दाखवते, हे बघा पीठ कसं फर्मेंट झालं आहे। अशा प्रकारचं पीठ तयार झालं पाहिजे आणि मग त्याचे अनारसे करायचे। जवळजवळ 10-12 दिवस पीठ फर्मेंट व्हायला लागतात आणि हे पीठ फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। असं पीठ तयार झालं पाहिजे। गोळा घ्यायचा आहे आणि पेढ्यासारखं असं दाबल्यानंतर असं व्हायला पाहिजे। जर तुमचं पीठ हे कोरडं झालं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं 1 ते 2 पोहा चमचा त्या दुधाने पीठ चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान पेढ्यासारखं तयार होतं। आणि जर तुमचं पीठ पातळ झालं असेल तर ज्या वेळेला तुम्ही अनारसाचं पीठ तयार करतात त्यात थोडंसं पीठ काढून ठेवायचं असतं, म्हणजे जर पीठ सैल झालं असेल तर ते तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये कालवून घ्यायचं आणि गोळा घट्ट थोडासा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर अनारसे करायचे। तेव्हा पीठ सैल झालं तर त्यात
अनारशाचं तांदळाचं जे पीठ आहे ते कालवून घट्ट करून घ्यायचं आहे आणि पीठ जर घट्ट झालं तर त्याच्यामध्ये 1 पोहा चमचा दूध टाकून ते पीठ छान पेढ्यासारखं मळून नंतर अनारसे करायचे आहेत, म्हणजे अनारसे चांगले होतात. तेव्हा अशा पद्धतीचं पेढ्यासारखं छान फर्मेंट झालेलं पीठ हे अनारशासाठी वापरायचं आहे. आता दुसरं पीठ मी तुम्हाला दाखवते की जे अगदी मऊसूत भिजलेलं नाही आहे, थोडंसं सुकं आहे, तर ते कसं भिजवायचं. आता बघा डब्यातलं मी थोडं पीठ तुम्हाला इथे काढून दाखवते. हे पण पीठ छानच तयार झालं आहे, मस्त आंबलं आहे पीठ, मस्त फर्मेंट झालं आहे. फर्मेंट झाल्याशिवाय अनारसे करायचे नाहीत, नाही तर मग त्याला जाळी पडत नाही. गूळ जास्त झाला तरी अनारशाला जाळी पडत नाही, ते तुपामध्ये विरघळतात. त्यामुळे प्रमाण हे अगदी बरोबर झालं पाहिजे, तरच अनारसे कुरकुरीत आणि जाळीदार होतात. तयार पीठ अगदी असं छान फर्मेंट झालेलं असं पाहिजे. आणि जर असं थोडंसं कोरडं पीठ तुम्हाला वाटलं, असं पिठाचे आपण लाडू बांधून असे ठेवतो डब्यामध्ये फर्मेंट करण्यासाठी, तर हे असं जर पीठ तयार झालं थोडंसं कोरडं, तर त्याच्यामध्ये मी थोडं दूध घेतलं आहे वाटीत. अगदी थोडं थोडं टाकून बघायचं आहे. थोडंसं 1 पोहा चमचा दूध याच्यात मिक्स करून हे मी चोळून घेते छान, म्हणजे ते छान ओलसर होतं आणि पेढ्यासारखा मस्त घट्ट गोळा तयार करायचा आहे. अगदी थोडंसंच दूध लागतं, दूध जास्त टाकायचं नाही. पोह्याच्या चमच्यानेच दूध टाका, म्हणजे ते व्यवस्थित पडेल, जास्त पडणार नाही. असा छान मळून घ्यायचा आहे. परत जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर परत थोडं थोडं करतच दूध टाकायचं आहे आणि पुन्हा गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे पीठ एकदम सैल होणार नाही. त्यामुळे काळजीनेच दूध टाका, जास्त दूध लागत नाही. काही जण याच्यामध्ये केळं किंवा तूप टाकून ते पीठ मळून घेतात जर ते घट्ट वाटलं तर, पण शक्यतो दुधाचाच वापर करायचा आहे. 1 पोहा चमच्यामध्ये हे एवढं पीठ छान मळलं जातं, जेवढं मी आता तुम्हाला मळताना दाखवते. आता हा गोळा याप्रमाणे मळून घ्यायचा आहे, असा छान पेढ्यासारखा मऊ असा. तर अनारसे ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याच्यात थोडीशी पिठी साखर मिसळून घ्यायची आहे, म्हणजे अनारसे छान कुरकुरीत आणि जाळीदार होतात. त्यामुळे अनारसे थापताना म्हणजे पीठ मळताना ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची आणि मग अनारसे करायचे. आता एवढ्या पिठासाठी मी 1 ते 1.5 पोहा चमचा दूध घेतलं आहे आणि त्याच्याने हे मळून घेतलं आहे. आता जवळजवळ 1 पोहा चमचा त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आणि परत हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. पिठी साखरमुळे अनारसे कुरकुरीत आणि जाळीदार होतात. त्यामुळे करते वेळी थोडीशी पिठी साखर कालवून घ्यायची. पुन्हा जर तुम्हाला घट्ट वाटलं मळताना तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे, अर्धा ते 1 पोहा चमचा. करताना आपल्याला कळतं की पीठ आपल्याला किती घट्ट हवं आहे आणि किती दूध लागेल, त्या प्रमाणामध्ये दूध वापरून ते मळून घ्यायचं आहे. बघा, जास्त पातळ पण करायचं नाही, ते पेढ्यासारखं मळून घ्यायचं आहे. बघा, ह्या पिठासारखं हे पीठ तयार झालं की नाही बघा, आहे ना, अगदी मऊसूत छान पीठ तयार झालं आहे. आणि जर पातळ वाटलं तर आपलं पुन्हा आपण जे फर्मेंट करायला पीठ ठेवलेलं असतं ते पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याला वाटलं की पुन्हा पीठ दूध टाकल्यानंतर पातळ झालं आहे तर पुन्हा हे थोडंसं पीठ त्याच्यामध्ये टाकून मळून घ्यायचं आहे. बघा, सगळं पीठ आता छान मी मिक्स करून घेते पिठी साखर टाकून. मस्त पेढ्यासारखा छान गोळा तयार झाला आहे. पीठ हे जास्त पातळ नको, थोडंसं घट्टच हवं आहे, नाहीतर अनारसे तेलात विरघळतील. जे पीठ आपण 10-12 दिवसापासून फर्मेंट करायला ठेवलं होतं, फर्मेंट केलेल्याचा वासही जरा आंबूस येतो आणि तो यायलाच हवा, तरच अनारसे छान होतात. हे बघा, मी आता ते पीठ तयार करून घेतलं आहे. इथे आता तुम्ही फरक बघू शकता. पिठी साखर टाकून पीठ आपण मळून घेतलं आहे, थोडंसं दूध टाकून, आणि डब्यामधलं हे पीठ अशा प्रकारचं होतं, थोडंसं घट्ट पण फर्मेंट झालेलं आहे. हे बघा, अशा पिठापासून आपण असं पीठ तयार करून घेतलं आहे. तेव्हा पीठ सैल जरी झालं तरी घाबरायचं कारण नाही, किंवा पीठ घट्ट जरी झालं तरी घाबरायचं कारण नाही.
पीठ घट्ट झालं तर त्याच्यामध्ये थोडं 1 ते 2 पोहा चमचे दूध टाकून ते मळून घ्यायचं आहे. आणि पीठ सैल झालं तर त्याच्यामध्ये तांदूळाची जी पिठी आपण काढून ठेवलेली असते ती टाकून ते पीठ मळून घट्ट करून घ्यायचं आहे. अगदी पेढ्याप्रमाणे, तडा वगैरे अजिबात नाही आहे, असं तयार करून घ्यायचे आहेत. सगळे गोळे आपण 10-12 असे तयार करून घेऊ छोटे छोटे. आणि अनारसा थापताना जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर तो पातळ थापा, पण पातळ थापल्यामुळे ते जळतात, त्यामुळे तळताना काळजी घ्यावी लागते. आणि जर तुम्हाला थोडा मऊसूत हवा असेल तर थोडासा जाडच थापा. बघा अशा प्रकारचे आता पेढे तयार करून घ्यायचे आहेत. पीठ किती छान फर्मेंट झालं आहे बघा. इथेच तुम्हाला आत्ता जाळी दिसते पिठाला आणि छान मस्त आंबूस असा वास येतो आहे. असंच पीठ तयार झालं पाहिजे. अनारसे करताना आपल्याला भरपूर टेन्शन येतं. अनारसे तुपात विरघळतील का, किंवा अनारशाला जाळी येईल का, कुरकुरीत होतील का. गुळाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित योग्य ते झालं पाहिजे, कमी जास्त नको व्हायला. गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर अनारसे तुपामध्ये विरघळतात. कमी गॅसवरती जरी अनारसे तळले तरी ते तुपामध्ये विरघळतात. ओल्या कॉटनच्या कापडावरती फक्त अर्धा तासच ते तांदूळ सुकवायचे, जास्त असे सुकवायचे नाहीत, जास्त कोरडे करायचे नाहीत. जरासे ओलसर तांदूळाचंच पीठ तयार करायचं आहे आणि ओलसर पीठ असतानाच त्याच्यामध्ये गूळ कालवायचा आहे, तरच अनारसे छान होतात. अनारशाचं पीठ हे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच फर्मेंट करायला ठेवायचं आहे, जवळजवळ 10 ते 12 दिवस. आणि फर्मेंट झाल्यानंतरच त्याचे अनारसे करायचे आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला इथं दिसतं आहे पीठ किती छान फर्मेंट झालं आहे. असं पीठ अनारशासाठी पाहिजे असतं. अनारसे करतेवेळी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि पीठ छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकून. म्हणजे अनारसे हे कुरकुरीत होतात आणि खुसखुशीत होतात. तळताना आपण थोडे ब्राऊन कलरवरच तळायचे आहेत, जास्त काळे करायचे नाहीत. ह्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर अनारसे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात, जाळीदार होतात. अनारसे तळण्यासाठी साजूक तूप घेतोय. तुम्ही तुपात, तेलात कशातही तळले तरी हरकत नाही. तांदूळ हा जुनाच वापरायचा आहे, सुगंधित वापरा पण जुना वापरा. नवीन तांदूळाचे अनारसे चांगले होत नाही, कारण तांदूळाला चिकटपणा असतो. त्यामुळे नवीन तांदूळ, इंद्रायणी तांदूळ हा अनारशासाठी वापरायचा नाही. हे आपलं घरी केलेलं साजूक तूप आहे, ते आपण अनारशासाठी वापरतोय. एकीकडे आपण तूप तापायला ठेवलं आहे. थोडीशी खसखस घ्यायची. अजिबात आजूबाजूला तडे गेलेले नाही, म्हणजे पीठ आपण अगदी छान झालं आहे व्यवस्थित पेड्यासारखं. तर बाजूनी थोडंसं असं आणि आतमध्ये, कडेनी आणि आतमध्ये असं गोल फिरवत राहायचं आहे. अनारसा जास्त बारीक केला म्हणजे तो जळतो, त्यामुळे थोडासा जाडच ठेवायचा आहे. पण जर तुम्हाला खुसखुशीत आणि जास्त कुरकुरीत हवा असेल तर बारीकच करायचा आहे. म्हणजे आता ही खसखसची बाजू आहे ही वर टाकायची. अनारसा एकाच बाजूने तळतात. ही खसखसची बाजू वरती टाकायची. तूप जास्त कडक नाही करायचं, नाहीतर अनारसा जळतो. आता हा तयार केलेला अनारसा बघा, ही बाजू मी वर टाकते तुपात. एकदम कोमट तुपात पण अनारसा टाकायचा नाही, थोडंसं तूप हे तापलेलं पाहिजे. आपोआप तो असा छान जाळी पडायला लागते. असं वरून त्याच्यावर तूप असं सोडत जायचं आहे. ब्राऊन रंग होईपर्यंत छान तळू द्यायचं आहे. प्रमाण अगदी बरोबर झालं आहे आपलं. अनारसा तुपामध्ये आपला विरघळलेला नाही, छान मस्त जाळी आली आहे.
करून घ्यायचं आहे. तुपाचं बोट करून घ्यायचं आहे म्हणजे मग चिकटत नाही हाताला. आपल्या आवडीनुसार करायचं आहे. जाड बारीक करून झाऱ्यावर घ्यायचं आहे म्हणजे खालून जास्त काळा होणार नाही. आणि तळताना असा एक एकच टाकायचा आहे. खालची बाजू अशी झाली पाहिजे, जास्त जाळायचा नाही. असा फुगून आलाय म्हणजे तो अगदी हलका आणि छान झालाय, कुरकुरीत. तुपात आपल्याला तो मऊ वाटतो, पण नंतर बाहेर काढल्यानंतर तो थोड्या वेळाने आपोआप कुरकुरीत होतो. नाही तर मऊ वाटलं म्हणून आपण तो अजून तळत राहतो आणि मग खाली तो जळतो. ह्या रंगावरती काढून घ्यायचा आहे. अगदी अनारसा तुपात का विरघळतो तर गूळ जास्त झाल्यामुळे किंवा कमी फ्लेमवरती जर अनारसा तळला तर अनारसा तुपात विरघळतो. हे अनारसा विरघळण्याची 2 कारणं.